आज आपण एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असतो, पण ज्याचं उत्तर तितकंच निसरडं आहे. प्रेम म्हणजे नेमकं काय? बरोबर. आणि यासाठी आपल्याकडे सुभाष जगताप यांच्या विचारांवर आधारित एक स्रोत आहे. आणि त्याची सुरुवातच एका अशा वाक्याने होते जी आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतं. हो, ती व्याख्याच अशी आहे की ती पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं गोंधळायला होतं. स्रोत म्हणतो प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे जुडित्स्यो नसणे. आणि हा जुडित्सिओ शब्द कदाचित आपल्यासाठी नवीन असेल. हा एक इटालियन शब्द आहे. बरोबर. आणि याचा सरळ अर्थ निवाडा किंवा मत असा होत असला तरी इथे त्याचा अर्थ जास्त खोल आहे. हो, म्हणजे जुडित्सिओ म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला पूर्णपणे समजून न घेता आपल्या पूर्वग्रहांच्या आधारावर त्यांच्याबद्दल चांगलं किंवा वाईट मत बनवणं. एक शिक्का मारणं. अगदी. तर प्रेम म्हणजे हा शिक्का न मारणं. आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही व्याख्या केवळ एक तात्विक विचार म्हणून न पाहता ती आपल्या रोजच्या जगण्यात कशी उतरवता येईल हे समजून घेणे. हो, कारण हा स्रोत आपल्याला केवळ काय हे सांगत नाही तर कसे याचा एक मार्गही दाखवतो. पण इथेच तर खरी अडचण आहे, नाही का? कोणती अडचण? आपण तर सतत म्हणजे प्रत्येक क्षणी लोकांबद्दल मतं बनवत असतो. ऑफिसमध्ये नवीन आलेला सहकारी तो कसा असेल, किंवा रस्त्यात कोणी वेगळे कपडे घातले असतील तर पटकन मनात विचार येतो. हो, मग या व्याख्येनुसार खरं प्रेम करणं इतकं अशक्य आहे का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मतं बनवणं ही आपल्या मेंदूची एक नैसर्गिक सवय आहे. अच्छा. हजारो वर्षांपासून धोका ओळखण्यासाठी आणि पटकन निर्णय घेण्यासाठी आपला मेंदू असं करायला शिकलाय. पण अडचण तेव्हा होते जेव्हा ही सवय आपल्या नात्यांच्या आड येते. म्हणजे आपण व्यक्तीला नाही तर त्या व्यक्तीबद्दल आपण बनवलेल्या प्रतिमेला प्रतिसाद देत राहतो. आणि तिथेच संवाद थांबतो आणि प्रेमळपणाची जागा पूर्वग्रह घेतात. बापरे. म्हणजे प्रेम करण्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूच्या या मूळ सवयीच्या विरोधात जावं लागेल? हे तर खूपच अवघड वाटतंय. मग याची सुरुवात कुठून करायची? स्रोत याबद्दल काही सांगतो का? हो, सांगतो. आणि उत्तर आश्चर्यकारकपणे खूप सोपं आहे. स्रोत म्हणतो या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे दयाळूपणा. दयाळूपणा? हो, कोणतंही मोठं तत्वज्ञान किंवा कर्मकांडाची गरज नाही. स्रोत म्हणतो आपल्याला मंदिर, चर्च किंवा मशिदींची गरज नाही. आपला मेंदू आणि आपलं हृदय हेच आपलं मंदिर आहे. आणि आपली विचारधारा आहे दयाळूपणा. वा, हे खूपच सुंदर आहे. म्हणजे बाह्य गोष्टींपेक्षा आपल्या आत काय आहे यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय. अगदी. पण दयाळूपणा म्हणजे फक्त इतरांना त्रास न देणं एवढंच आहे का? इतरांना मदत करणे हा आहे. हा. आणि जर तुम्ही त्यांना मदत करू शकत नसाल तर किमान त्यांना दुखवू नका. ही एक सक्रिय भूमिका आहे, केवळ निष्क्रिय नाही. आणि या संदर्भात एक अतिशय धाडसी विधान आहे. स्रोत म्हणतो की या ग्रहाला अधिक यशस्वी लोकांची गरज नाहीये. हो, त्याऐवजी या ग्रहाला अधिक शांतिप्रिय, बरे करणारे, पुनर्संचयित करणारे, कथाकार आणि माफ करणाऱ्यांची गरज आहे. हे विधान आजच्या जगावर थेट भाष्य करतंय. अगदी. आज यशस्वी होण्याची व्याख्या काय आहे? जास्त पैसा, जास्त प्रसिद्धी, जास्त अधिकार. बरोबर. आणि या शर्यतीत अनेकदा ताणतणाव, स्पर्धा आणि एकटेपणाच वाटायला येतो. या उलट बरे करणारे किंवा शांतिप्रिय बनण्याच्या प्रक्रियेत एक आंतरिक समाधान आहे. आणि गंमत म्हणजे ही दयाळूपणा फक्त इतरांसाठी नाहीये. म्हणजे जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा पण नकळतपणे स्वतःलाच मदत करत असतो. स्वतःच्या आतली जागा जास्त शांत आणि सकारात्मक बनवत असतो. पण एक मिनिट, हे व्यावहारिक जगात कितपत शक्य आहे? म्हणजे यश, पैसा, प्रसिद्धी याशिवाय समाज चालू शकतो का? की हा विचार फक्त एक आदर्शवादी कल्पना आहे? हा खूपच स्वाभाविक प्रश्न आहे. आणि स्रोताचा उद्देश यश मिळवण्याला विरोध करणे हा नाहीये, पण यशाची व्याख्या व्यापक करण्याचा हा प्रयत्न आहे. अच्छा. तुम्ही एक यशस्वी डॉक्टर असू शकता, पण तुम्ही एक बरे करणारे डॉक्टर आहात का? तुम्ही एक यशस्वी उद्योजक असू शकता, पण तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी शांतिप्रिय वातावरण निर्माण करता का? बरोबर. मुद्दा हा आहे की तुमचं यश हे केवळ तुमच्यापुरतं मर्यादित आहे की ते इतरांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवतंय. अगदी. ही मूल्य यशाला जोडली की यशाचा अर्थच बदलून जातो. याचा अर्थ आनंद मिळवण्यासाठी यशस्वी होणं गरजेचं नाही, तर दयाळू असणं जास्त महत्वाचं आहे. आणि इथेच गोष्ट आनंदाच्या स्वरूपाकडे वळते. अगदी बरोबर. हे परत त्या अंतर्गत बदलाच्या कल्पनेशी जोडलेलं आहे. आनंद म्हणजे करुणा आणि प्रेमळपणाच्या आंतरिक वृत्तीची सर्वात नैसर्गिक बाह्य अभिव्यक्ती.
म्हणजे तो देखावा नाही. नाही. जेव्हा तुमच्या मनात खरोखरच करुणा आणि प्रेमळपणा असतो तेव्हा तुमच्या कृतीतून जो आनंद व्यक्त होतो तो खरा असतो. तो मिळवावा लागत नाही, तो आपोआप प्रकट होतो. म्हणजे आनंद हे ध्येय नाही, तर तो एका सुंदर प्रवासाचा परिणाम आहे. बरोबर. आणि या कृतीसाठी, या प्रवासासाठी वेळेचं महत्त्वही स्रोतामध्ये खूप छान मांडलं आहे. वर्षात फक्त 2च दिवस असे आहेत ज्यात काहीही करता येत नाही. एक म्हणजे काल आणि दुसरा उद्या. त्यामुळे आज हाच प्रेम करण्याचा, विश्वास ठेवण्याचा, कार्य करण्याचा आणि जगण्याचा योग्य दिवस आहे. हे वाक्य आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतं. आपण बहुतेक वेळा भूतकाळातील चुकांमध्ये अडकलेलो असतो किंवा भविष्याच्या चिंतेत. हो, पण कृतीसाठी, प्रेम करण्यासाठी आपल्या हातात फक्त आज हाच क्षण असतो. बरोबर. आणि या आजमध्ये जगण्याचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे भीती. भविष्याची भीती, इतरांविषयीची भीती. अज्ञात गोष्टींची भीती. हो, आणि ही भीतीच आपल्याला चुकीची निवाडे करायला, पूर्वग्रह बनवायला भाग पाडते. आणि ही भीती जेव्हा समूहावर ताबा मिळवते तेव्हा काय होतं यावर स्रोतामध्ये एक जबरदस्त बोधकथा आहे. हो, ती कथा तर या सगळ्या विचारांना एकत्र बांधते. ती आपल्याला दाखवते की जाज्वली किंवा पूर्वग्रह दूषित निर्णय किती विनाशकारी ठरू शकतो. कथेची सुरुवात खूप आनंददायी आहे. यात्रेकरूंची एक बस भजन गात एका तीर्थक्षेत्राहून परत येत आहे. वातावरण अगदी प्रसन्न आहे. आणि मग अचानक सगळं बदलतं. हवामान खराब होतं, मोठं वादळ येतं, विजांचा कडकडाट सुरू होतो. एक वीज तर बसच्या अगदी जवळ पडते. आणि क्षणात त्या आनंदी वातावरणाची जागा भीती आणि संशय घेतो. इथेच त्या समूहाच्या विचार प्रक्रियेला तडा जातो. हो, बसचा चालक घाबरतो आणि बस थांबून एक घोषणा करतो. तो म्हणतो, आपल्या बसमध्ये आज असा एक प्रवासी आहे ज्याचा मृत्यू निश्चित आहे. अरे देवा! आणि त्याच्यामुळेच आपल्या सगळ्यांवर हे संकट आलं आहे. म्हणजे इथेच पहिला निवाडा झाला. संकटाचं कारण बाहेर शोधलं गेलं, तेही एका अज्ञात व्यक्तीमध्ये. हो, स्वतःच्या नशिबाला दोष देण्याऐवजी त्यांनी एका पापी व्यक्तीला शोधायला सुरुवात केली. पण त्या एका व्यक्तीला ओळखणार कसं? मग त्यांनी एक अघोरी उपाय काढला. बसपासून 50 मीटर अंतरावर एक झाड होतं. त्यांनी ठरवलं की प्रत्येकाने एक एक करून बसमधून उतरायचं आणि सुखरूप परत येऊन आपल्या जागेवर बसतात. जसजसे लोक सुरक्षित परत येऊ लागतात तसतसा उरलेल्या लोकांबद्दलचा संशय वाढत जातो. प्रत्येकाच्या मनात एकच विचार सुरू असतो, तो कोण असेल? माझ्यामुळे तर हे होत नाहीये ना. संशयाचं वातावरण अधिकाधिक गडद होत जातं. अखेर बसमध्ये फक्त एक लहान मूल उरलेलं असतं, एकटं, घाबरलेलं. आणि आता सगळ्यांच्या नजरा त्या मुलाकडे वळतात. त्यांच्या नजरेत आता भीती नाही तर राग आणि दोषारोप आहे. त्यांना त्यांचा गुन्हेगार सापडलेला असतो. त्यांना वाटतं की याच मुलामुळे आपल्यावर हे संकट आलं आहे. ते घाबरलेलं मूल सगळ्यांच्या नजरा सहन करत बसमधून उतरतं. आणि हळूहळू त्या झाडाकडे जायला लागतं. हो, कदाचित त्याला स्वतःलाच वाटू लागतं की आपल्यामुळेच हे सगळे अडचणीत आले आहेत. त्या क्षणी त्या समूहाने आपला विवेक आणि आपली माणुसकी पूर्णपणे गमावलेली असते. आणि कथेचा शेवट अक्षरशः हादरून टाकणारा आहे. ते मूल घाबरत घाबरत झाडाजवळ पोहोचतं आणि जसा त्याचा हात झाडाला स्पर्श करतो तसा विजांचा एक प्रचंड मोठा आवाज होतो. पण वीज त्या मुलावर नाही तर थेट त्या बसवर पडते. आणि त्या एका मुलाव्यतिरिक्त बसमधील सर्व प्रवासी जागीच मृत्युमुखी पडतात. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. खरं तर त्या निष्पाप मुलाच्या चांगल्या कर्मांमुळे, त्याच्या पुण्याईमुळेच इतका वेळ ते सर्व प्रवासी सुरक्षित होते. तोच त्यांचा संरक्षक होता. हो, पण त्यांच्या भीती आणि अज्ञानाने त्यांना आंधळं केलं. त्यांनी ज्याला समस्येचं कारण समजलं तोच खरं तर त्यांच्या सुरक्षिततेचं कारण होतं. त्यांनी स्वतःच्या संरक्षकालाच बसमधून बाहेर काढलं आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला. देवा रे, ही कथा ऐकून खरंच अंगावर काटा येतो. आपण किती सहज लोकांबद्दल मतं बनवतो. ही कथा आपल्याला थेट श्रोताच्या त्या मूळ व्याख्येकडे परत घेऊन येते. प्रेम म्हणजे ज्युडिसियो नसणे. बरोबर. आणि स्रोतामध्ये या कथेच्या अनुषंगाने एक वाक्य आहे, जर तुम्ही लोकांबद्दल सतत मतं बनवत राहिलात तर तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करायला वेळच मिळणार नाही. ही कथा आपल्याला दाखवते की आपले निर्णय, आपले पूर्वग्रह किती जीवघेणे ठरू शकतात. पण ही कथा ऐकल्यावर मनात असाही विचार येतो की बसमधील प्रवाशांना दोष देणं सोपं आहे. पण आपणही आपल्या आयुष्यात नकळतपणे असे छोटे छोटे निवाडे करतच असतो, नाही का? नक्कीच. ही कथा ऐकल्यावर मला आठवतं की मी सुद्धा नकळतपणे कितीतरी वेळा असं करते.
उदाहरणार्थ, ट्रॅफिकमध्ये कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली की लगेच मनात येतं याला काहीच कळत नाही. पण कदाचित तो माणूस कोणत्या तरी मोठ्या संकटात असेल, हॉस्पिटलमध्ये जात असेल, आपल्याला काहीच माहीत नसतं. खरंय. ही कथा आपल्याला तिथेच थांबायला शिकवते. मत बनवण्याआधी एक क्षण थांबून विचार करायला शिकवते. म्हणजे लोकांबद्दल पूर्वग्रह किंवा मतं बनवणं हे प्रेम आणि मानवी संबंधांमधला सर्वात मोठा अडथळा आहे. हो, आपण त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घेण्याची संधीच गमावून बसतो. आपण फक्त आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेशी बोलत राहतो. अगदी. आणि म्हणूनच हा स्रोत आपल्याला एका अंतिम विचारासोबत सोडतो. त्यात म्हटलं आहे की असं काहीतरी करून लोकांचे मूल्य समजून घ्या की जगाला तुमच्यासारखं वागावं वाटेल. म्हणजे केवळ मतं न बनवणं पुरेसं नाही. नाही, तर आपल्या कृती इतरांसाठी एक उदाहरण बनल्या पाहिजेत. म्हणजे शेवटी प्रश्न हा उडतो की आपलं वागणं इतरांना निवाळे करायला प्रवृत्त करतं की प्रेम करायला? हा स्रोत आपल्याला तो आरसा दाखवतो. हो, आणि हे सर्व विचार एकाच धाग्यात गुंफलेले आहेत. प्रेम म्हणजे निर्णय न घेणे. निर्णय न घेतल्यामुळे दयाळूपणा शक्य होतो. दयाळूपणाच्या कृतीतून खरा आनंद मिळतो. आणि हा आनंद आपल्याला आज या क्षणात जगल्यानेच मिळू शकतो. हा संपूर्ण विचारप्रवाह खूपच सुसंगत आणि आचरणात आणण्यासारखा आहे. आजची ही चर्चा खरोखरच विचार करायला लावणारी होती. या स्रोतांनी यशस्वी लोक आणि शांतिप्रिय बरे करणारे कथाकार यांच्यात एक फरक दाखवला आहे. मला वाटतं हा एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. कोणता प्रश्न? आपण आपल्या जीवनात आणि समाजात यापैकी कोणत्या भूमिकेला अधिक महत्त्व देतो आणि कळत नकळतपणे स्वतः कोणती भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो? आपण फक्त यश मिळवण्याच्या मागे धावत आहोत की जगात थोडी अधिक शांती, प्रेम आणि दयाळूपणा आणण्याचा प्रयत्न करत आहोत?